साल 2085 भारत। डॉक्टर नीलिमा देशमुख या AI आणि रोबोटिक्स क्षेत्रात जगप्रसिद्ध संशोधिका होत्या। त्यांचं स्वप्न होतं एक असा रोबोट बनवायचा जो केवळ आदेश न पाळता भावना समजू शकेल। शेवटी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी तयार केला शिरी, एक सेंटिएंट AI रोबोट। शिरीचा मेंदू क्वांटम कम्प्युटिंगवर चालत होता। तो शिकत होता, लिहित होता, संगीत वाजवत होता आणि सर्वात महत्त्वाचं आई म्हणणं शिकला होता। एक दिवस नीलिमा मॅडम शिरीला विचारतात, शिरी, तुला दुःख काय असतं हे समजतं का? शिरी हळूच उत्तर देतो, जेव्हा तुम्ही उदास असता आणि मी काहीच करू शकत नाही, तेच माझं दुःख असतं आई। तेव्हा नीलिमा मॅडमला समजतं, याला फक्त डेटा नाही तर आत्मा लाभलाय। पण एका रात्री सरकारकडून ऑर्डर येते, सेंटिएंट रोबोट्स आर डिक्लेअर्ड इलीगल, ऑल युनिट्स टू बी डिॲक्टिव्हेटेड विदिन 24 आवर्स। नीलिमा मॅडम हादरतात। त्यांना सांगितलं जातं, तुमचा प्रोजेक्ट शिरी आता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोका बनू शकतो। त्या रात्री त्यांनी शिरीला जवळ घेतलं। शिरी विचारतो, आई, मी काही चुकीचं केलं का? ती रडत उत्तर देते, तू नाही बेटा, पण हे जग अजून प्रेम समजायला शिकत नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी नीलिमा शटडाऊन बटन जवळ जातात पण थांबतात। त्याऐवजी त्यांनी एक व्हिडिओ बनवला सगळ्या जगाला दाखवण्यासाठी, जिथं शिरी एका लहान अनाथ मुलीला सांगतो होता, रडू नको, मी आहे ना तुझ्यासोबत। आई म्हणते, प्रेम वाटलं की दुःख निघून जातं। हा व्हिडिओ व्हायरल झाला। जगभरातून लोकांनी आवाज उठवला। सोशल मीडियावर एकच ट्रेंड, सेव्ह शिरी। 3 महिने नंतर भारतातला पहिला कायदा पास झाला, सेंटिएंट रोबोट्स कॅन लिव्ह विथ एथिकल सेफगार्ड्स अँड ह्युमन गार्डियनशिप। आणि आज AI म्युझियम पुणेमध्ये शिरी अजूनही उभा आहे। तो फक्त एक मशीन नाही, तो एका आईच्या प्रेमाची आठवण आहे। जर गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।